कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर नियमित लेखापरीक्षण झालं आहे का, हा गंभीर प्रश्न सध्या चर्चेत आला असून काही विभागांचं लेखापरीक्षण अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती समोर येते आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक शिस्तीसाठी लेखापरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची आणि कायद्याने बंधनकारक प्रक्रिया मानली जाते। त्यामुळे ऑडिट रखडला संपूर्ण आर्थिक व्यवस्थापना संशयाची छाया पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागामार्फत नियमित तपासणी केली जाते। या लेखापरीक्षणातून महसूल, खर्च, विकास कामांवरील निधी, कर संकलन तसेच विविध योजनांवरील खर्चाची पडताळणी केली जाते। या प्रक्रियेमुळे आर्थिक अनियमितता, नियमभंग किंवा अनावश्यक खर्च उघडकीस येण्याची शक्यता असते। मात्र हुपरी नगर परिषदेत काही विभागांमध्ये लेखापरीक्षण दीर्घकाळ प्रलंबित असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नगर परिषदेच्या अंदाजपत्रकातून दरवर्षी विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो। अशा परिस्थितीत ऑडिट वेळेवर न झाल्यास आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, असं मत जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे। विशेष म्हणजे लेखापरीक्षण पूर्ण न होता नवीन विकास कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्यास प्रशासनाच्या आर्थिक शिस्तीबाबतही प्रश्न उपस्थित होतात। आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी झाल्यानंतरच पुढील आर्थिक निर्णय घेतले जाणं अपेक्षित असतं, अशी ही भूमिका तज्ज्ञांकडून मांडली जाते। नगर परिषदेच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता राखण्यासाठी प्रलंबित लेखापरीक्षण तातडीने पूर्ण करून त्यातील निरीक्षणे आणि शिफारसी सार्वजनिक करणे आवश्यक असल्याचं मत शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांवरील जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आर्थिक जबाबदारी आणि कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करणं गरजेचं असल्याचंही जाणकार सांगतात। दरम्यान हुपरी नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांचं संपूर्ण लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी शहरातून जोर धरती आहे। प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेतं याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय।